बाहेर कडक उन्हाळा सुरू आहे आणि तापमान 40 अंशाच्या वर गेले. अशा उन्हाळ्यात सकाळी थंड पाण्याने अंघोळ केल्यावर कसं फ्रेश वाटायला पाहिजे. पण बघा माझ्या बाबतीत काय होतं, अंघोळ करून आले की लगेच शिंका आणि नाक गळायला सुरुवात. हिवाळ्यात पावसाळ्यात नाक गळणं ठीक आहे, पण या कडक उन्हात काय लॉजिक आहे काय माहिती. आणि आज मी नाही तर चक्क डुग्गूचे बाबा तुमच्यासाठी एक आगळी वेगळी भन्नाट रेसिपी घेऊन आलेत. बघूया सक्सेस होते की नाही. आणि ही पहिल्यांदाच बनवणार आहे, त्यासाठी या वस्तू मागवल्या होत्या. कढईमध्ये तूप टाकून शेवया मस्त गोल्डन ब्राऊन भाजून घेतल्या. मग त्यानंतर हे सर्व ड्रायफ्रुट्स तुपामध्ये फ्राय केले आणि अर्धा लिटर दूध टाकलं आणि 2 खजूर टाकले होते. उकळी येते तोपर्यंत 3 मँगो घेतले होते, त्याचा हा पल्प काढला आणि याला उकळी आल्यानंतर यामध्ये खीर पावडर टाकली. मग भाजलेल्या शेवया यामध्ये ॲड केल्या आणि त्याला छानपैकी मिक्स केलं. त्यानंतर थोडंसं मिल्कमेड त्यामध्ये ॲड केलं. मग हे सर्व मँगोचं पल्प त्यामध्ये टाकलं. मस्त अशी मँगो शेवया खीर रेडी झालेली. दिसायला पण खूप सुंदर दिसत होतं आणि शेवयाचा क्रीमीपणा आणि आंब्याचा गोडवा एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन झालेलं आणि डुगूच्या बाबांचा हा शोध सक्सेस झाला. खूप छान झालेलं. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा.